ताज्या बातम्यांसाठी एमएच न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले। पत्नी आणि तिच्या प्रियकराने 3 अनोळखी साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नी आणि प्रियकरासह 3 अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयूर हनुमंत जनवाडे राहणार पारकट्टे गल्ली हा आरोपी पत्नी पूजा हनुमंत जनवाडे हिच्या अनैतिक संबंधातील अडचण ठरत असल्याने तिने आपल्या प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील आणि त्याचे 3 अनोळखी साथीदार यांच्या मदतीने कट रचला। त्यानंतर हनुमंत याला जबरदस्तीने बुधवारी सायंकाळी ऑटोमध्ये बसवून इच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ घेऊन गेले। तेथे लोखंडी पाटी आणि इतर साधनांनी डोक्यावर, हातावर, पायावर, पिंडरीवर वार करून त्याचा निर्दयी खून केला। फिर्याद मैताचा पुतण्या विनोद धनराज जनवाडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून पत्नी आणि प्रियकरासह 3 अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी भातल वंडे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी घटनास्थळाला भेट दिली। फिर्यादीच्या जबाबावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर यांच्याकडे देण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पत्नी आणि प्रियकराने हातमिळवणी करून केलेल्या या खून प्रकरणाची शहर आणि परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे। सदर मयत हा येथील एक प्रसिद्ध धाब्यावर आचारी म्हणून काम करत होता, त्यामुळे तो मयत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण, माळशिरस। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.